हाय सर्वांना। तर दुपारचे वाजले असेल 3-3:30. तर इथे बघा गाडी आलेली आईस्क्रीमची आणि तनूचा खूप लाड. तनूला झोका बांधला पप्पांनी, घरी होते आज. तर तनूला साईडला पण इकडं झोका आहे, पण तिला असं झोळणीमध्ये झोपायचं होतं ना, तर हा एक झोका बांधला. आणि भरपूर ऊन होतं. आणि इथे बघा नवीनच ब्लाऊज आहे, पण मी ते जास्त वापरत नाही, कारण की ते ना मला जरा हातांना फिट झालेलं, तर त्यामुळे मी त्याची एक शिलाई काढून घेत होते. आणि नवच आहे, काठा पदराची साडी आहे. तर आणि खूप अशा लेडीज ना काही इतकं ब्लाऊजचा नाश करतात ना, एवढी शिलाई घेतात आणि ब्लाऊज व्यवस्थित शिवून देत नाही. तर बायाने 300 रुपये शिलाई घेतली आणि ब्लाऊज असं बाकीचं आहे व्यवस्थित, पण असं हातांना जास्तच फिट झालेलं ते समोर पुढं. आणि दुसरं पण एक मी ब्लाऊज शिवलेलं व्हाईट कलरचं, तर ते पण तसंच सगळे व्यवस्थित शिवलेलं नाही, त्याची पण शिलाई भरपूर घेतली, 250 रुपये. एकदम सिंपल ब्लाऊज आहे, अस्तरचं पण नाही, ते एक व्हाईट शिवलेलं मी, अस्तर पण नाही त्याला, तर कॉटनचं आहे बिगर अस्तरचं. तरी पण 250 रुपये शिलाई घेऊन आणि फक्त नाश केला ब्लाऊजचा. तर अशा सगळ्यात नसतात, काहीच लेडीज अशा असतात घाईमध्ये शिवतात आणि नाश करून टाकतात. तर इथे बघा अजून एक कहाणी सांगणार आहे मी, त्या मुलाची ज्याने मला एवढा त्रास दिला. तर लग्नाला माझ्या काल मी जो व्हिडिओ सांगला ना, नथीचा नथ मोडली, तर ते बघा लग्नाला फक्त माझ्या 1-2 महिने झाले असेल, 1-2 महिने, तेव्हा त्यानं एवढा तमाशा केलेला. तेव्हापासून ते सुरूच झालं तमाशा करणं. आणि मग नंतर 3-4 वर्षाच्या बाद 3 वर्षाच्या बाद जेव्हा तनू माझ्या पोटात राहिलेली, तेव्हा मला माहिती नाही, म्हणजे तब्येत माझी खराब होती, डोकं दुखणं, मला ताप पण येत होता, पण असं माहिती नव्हतं की असं राहिलेलं आहे म्हणून, आणि तपासणी पण केली नव्हती. पण असंच सासू बोलली की चला आपल्याला बाहेर जायचं आहे थोडं, त्यांना जायचं होतं बहिणीच्या घरी त्यांच्या, आणि यांना पण बोलली की चल तू. मग हे मोटरसायकलीवर आम्ही गेलो आणि त्यांनी काय केलं, मला तनूच्या पप्पांनी आणि सासूंनी तिथं माझी बहिणीची मुलगी राहते एका एरियामध्ये इथेच औरंगाबादमध्ये, तर तिच्या घरी सोडलं. आणि आम्ही आत्ता येतो म्हणे तिकडून, त्याला काही काम होतं, तर ते गेले तिकडे समोर. आणि मग मी राहिले, माझ्या बहिणीची मुलगी होती, माझी मावस लेक, तर तिच्या घरी थांबले. आणि तिने खूप मग स्वयंपाक केला, तिच्या मिस्टरांनी भाजी आणली चिकन, आणि तिनं सगळा स्वयंपाक बनवला. तिला वाटलं आता काका येतील, आई येतील आणि मी पण, तर सगळे जेवून जातील. आणि मग त्यांचं काम आवरलं आणि ते आले घाई तिकून. तर मुलगी बोलली की जेवून जा म्हणे आता, काकांना बोलली, म्हणजे तनूच्या पप्पांना, काका तुम्ही जेवून जा. त्यांना बोलली जेवून जा, तर म्हणे नाही आता आम्हाला लई उशीर झाला आहे, आम्ही जातो म्हणे घरी. तर आम्ही कोणीच जेवलं नाही आणि पटकन असं घाईमध्ये निघलो घरी. तर घरी बघा इतका, म्हणजे मुलांनी फुल दारू पिली. आणि हे दारू प्यायला पैसे कोण देत होतं, वडील. तर खूप दारू पिली. आणि जे गेट होता, म्हणजे 3 रूमा होत्या त्या, एक समोर हॉल, किचन किरायानं घेतलेले, तर बेडरूम, हॉल आणि किचन, आणि समोर असा एक गेट होता. तर ते गेटला पण कुलूप लावलेली आतून, आणि रूमला पण कुलूप लावलेली आम्हाला बघून. आणि मग माझी तब्येत तर, आणि थंडीचे दिवस होते, आणि माझं डोकं, आणि ते प्रवास केला मी तर आणखीनच खूप मी अशी थकलेले होते.
तर मुलांनी दरवाजाच डायरेक्ट कुलूप लावून घेतली आणि दारू फुल पिल्याला. मग हे बोलायला लागले, "अरे अक्षय दरवाजा खोल, अक्षय दरवाजा खोल." तर इतकं बोलायला लागला ना, भावाला बोलायला लागला काही तर काही, आणि दरवाजा मी खोलत नाही आणि एवढा उशीर लावला का तुम्ही. म्हणजे बघा, मी तर काही एकली गेलेले पण नव्हते, आम्ही सोबतच गेलेलो आणि ते पण त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून. तर इतकं कुचितपणा, एवढं विचित्र वागणं कशामुळे काय ते तर कळालंच नाही. आणि मग हे दोघं जण त्याच्या पाया पडायला लागले, त्याला बोलायला लागले, "बाबा दरवाजा खोल, ती पोरगी बाहेर आहे, तिची तब्येत बरी नाही." तर ते काही ऐकाना नाही. मग ते सासूनं काय केलं, मला तिकडे एक त्यांची पाहुणी होती, लेकच लागत होती, तर मला तिच्या घरी नेऊन घातलं आणि तिथं सांगलं की वैशू हिला थोडा वेळ राहू दे, मी तिला घ्यायला येते. आणि मग मी तिथं बसले. इथे बघा हे कॅमेरा हालत आहे ना, तर तनू मी बाहेर बसलेले गॅलरीमध्ये आणि तनू झोक्यामध्ये बसलेली आहे. तर हा झोका असा मागं पुढं होतं आहे ना, त्याच्यामुळं कॅमेरा पण असं होतं आहे. तिने पकडलेला होता तनूने. तर ती बोलली ठीक आहे. मग तिने ते ताईने स्वयंपाक केला, मला जेवू घातलं आणि मग यांनी काय केलं, मला सोडवलं आणि वापस आले. त्याच्या पाया पडल्या, त्याला काय बोलले आणि काय नाही. तेव्हा त्या पोरांनी दरवाजा खोलला आणि मग मी तिथून आले. म्हणजे मी नाही जेवले नाही तिथे, ती बोलत होती त्या ताई जेव, तर पण नाही बोलले मी, माझी तब्येतच खराब होती, मला जेवायला पण जमत नव्हतं, तर मी नाही बोलले. आणि मग मग मला घ्यायला आले आणि मग आम्ही घरी गेलो, स्वयंपाक बनवला आणि तेव्हा झोपलो. तर इतके म्हणजे अगोदर तर मला त्रास खूपच झाला, तनू नव्हते तेव्हा, पण जेव्हा तनू झाले तेव्हा पण काळजी नाही केली. तर असं होतं माझं. खूप आयुष्य माझं इतकं बेकार आणि इतके त्रास सहन केलेला मी, तर खूप अवघड होतं सगळं. आणि माझ्यापेक्षा तर तनूच्या पप्पाला खूप त्रास होत होता, कारण की तो इतका त्रास देत होता त्यांना. दारू पिली की त्याला रात्रभर आवरावं लागायचं, त्याच्याजवळ बसावं लागायचं, त्याची सगळी सेवा करावं लागायची. नाही केला की तो डायरेक्ट शिव्या देणं, मग अंगावर धाव येणं, हे एक खूप इतकं विचित्र आणि इतकं गंद होतं. तर मला खूप वेगळं वाटत होतं आणि मला वाटत होतं की हे एवढं सहनच का बरं करतात. किती हद्दीच्या बाहेर इतकं सहन करत होते त्याचं की आता कसं सांगावं मला तेच कळत नाही. खूप असं वेगळं होते ते दिवस, खूप वेगळे होते आणि खूप भयान होते. असं वाटत होतं आता आम्हाला असं वाटतंय की आम्ही जेलातून सुटलोय. ते जेलच होतं आमच्या भाई. तर चला मग बाय.